अजून एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती अगदी खांडी झपाटा विपक्षात आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सिंगापूर संघ या दोन टीमच्या दरम्यान थँक्यू अगदी प्रकाशजी बोला सर. अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेचा हा चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीमध्ये पाहायला गेलं तर फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना सध्या तरी आपण एन्जॉय करत आहात. एन्जॉय करत असताना खांडीचा पाडा क्रिकेट संघ सध्या तरी स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग साठी एंटर झालेत. दीपकाना त्यांच्या सोबतीला मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल फेस केला गेला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आली आहे. हरकत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धाबा येतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये, कारण की शेवटचा आणि अंतिम सामना फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक चित्त्याच्या वेगाने सिंगल जरूर आली होती, परंतु त्यानंतर दुसरा बॉल डॉट जो इथे आलाय. P1चा पहिल्या षटक. पहिल्या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं, परंतु तसं काही घडत नाही आहे. अगदी मागचा सामना आपण एन्जॉय करत होता. त्या सामन्यामध्ये जरूर खडकी क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स हवा तसा पाहायला मिळत होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा ज्या लागत होत्या त्या अनुषंगाने कोतेरवाडी क्रिकेट संघ जरूर चांगली कामगिरी करत असं त्या सामन्यामध्ये विजेता त्या संघाच्या माध्यमातून प्राप्त केली गेली आहे. तदनंतर या सामन्यामध्ये कोणता संघ विजेता होईल हे देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु अगदी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. P1चा पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी इथे केली जाते. रमेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. रमेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त स्कोरबोर्डला 2 धावा इथे अंकित होत आहेत. स्ट्रायकर एंडवरती बॅटर दीपकला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रमेश. ओ शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. जेलची संधी उपलब्ध झाली आहे. कुठल्या प्रकारची चूक करणार नाही आहे. क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली होती आणि बघता बघता त्या बॉलवरती पॉईंटच्या डोक्यावरनं जरूर फटका सजवला होता, परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चूक न करता इथे पहिला हदरा लागत असताना दीपक बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला गेला. अगदी पाहायला तर 2 धावा अंकित होत होत्या. त्यानंतर चांगल्या प्रकारे फटका देखील पाहायला मिळत होता. असं वाटत होतं की या बॉलवरती जरूर चौकार जो इथे मिळेल, परंतु तसं न घडता अफलातून फिल्डिंग राहिली गेली आणि बघता बघता त्या बॉलवरती विकेट आली. हद्दीच्या धावा जरूर येत नाही आहे. P1चा पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 क्षेत्राच्या बाहेर
38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. शॉट लॉंग ऑफला तर शॉट लॉंग ऑनला फिल्डर तैनात केले गेले, परंतु अब त्याचा कनेक्शन बॅटवरती पाहायला मिळत नाहीये. या बॉलवरती विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक दाखल झालेत. तेच आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती मनोज आहेत सलामीसाठी दाखल झाले होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती रमेश येत आहेत. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता, हवा त्याचा कनेक्शन पाहायला भेटत नाही आहे. मिड विकेटचे क्षेत्र येत आहेत. बघता बघता अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं आहे आणि त्या बॉलवरती एक सिंगल येते. ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये बघता न बघता स्कोर बोर्डला 3 धावा, एक विकेट देखील मिळवली गेली आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज रमेशच्या माध्यमातून हवा त्याचा परफॉर्मन्स मिळाला आहे आणि कमीत कमी धावा देखील खर्च केल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये इथे महेश दाखल झालाय. हवा तसा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये रमेशच्या माध्यमातून दिला गेलाय. मी तर म्हणत होतो की पेवनचा पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धावा ज्या येतील का, परंतु तसं घडलं नाही आहे. बघता बघता फक्त आणि फक्त 3 धावा स्कोरबोर्डला अंकित होत आहेत. एक मोस्ट विकेट देखील त्याच्या माध्यमातून घेतली गेली आहे. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज महेश आलाय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर न्यू बॅटर दाखल झाला होता. मागच्या षटकामध्ये विकेट गेली होती. त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा अशोक समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात आतमध्ये सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला अशोकच्या माध्यमातून आणि बघता बघता इथे चित्त्याच्या वेगाने एक सिंगल धाव कंप्लीट होती. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये धावा येणे अत्यंत गरजेचं राहील. खांडीचा पाडा क्रिकेट संघाला आपण बॅटिंग करत असताना पाहत आहे. अधिकच्या धावा जरूर येत नाहीये, तदनंतर या षटकामध्ये देखील हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज महेशच्या माध्यमातून याच प्रकारे गोलंदाजी जर का शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाली तर नक्कीच पुरेपूर या फर्स्ट टीममध्ये गोलंदाजी करत असताना पुरेपूर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळेल. यस, सिंगापूर क्रिकेट टीमला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना हवा तसा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. फर्स्टचा खेळ मैदानात आतमध्ये सुरू आहे. अधिकचा स्विंग या बॉलला जरूर पाहायला मिळते, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप अतिरिक्त धाव जी की ते खर्च केली जाते. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, त्यानंतर या बॉलवरती अतिरिक्त धाव जरूर खर्च केली जाते. हरकत नाही आहे. या षटकामध्ये देखील हव्या तशा धावा दिल्या जात नाही आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज महेशला आपण पाहताय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर मनोज, लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मॅचमध्ये पाहायला गेले तर लेफ्ट हँड फलंदाज गाजके ठरतात, कारण की मागचा सामना आपण एन्जॉय करत होता. त्या सामन्यामध्ये स्वभावचा चांगला क्रिकेट जो आपल्याला पाहायला मिळत होता, त्यानंतर या सामन्यामध्ये हवा तसा परफॉर्मन्स कांडीचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे, कारण की या सामन्यामध्ये देखील लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती मनोजला आपण पाहताय. डॉट बॉलची सांगता केली जाते. स्विचिटचा फटका सजवत होता, परंतु लाईन चेक केली जाईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. यस, लाईन चेक केली जाते. विष्णू सर आमच्या दिशेने वळत आहेत. यस, इट इज वाईट. एक अवांतर धाव खर्च केली जाते. स्कोर बोर्डवरती फक्त आणि फक्त 6 धावा अंकित होत आहेत. एक विकेट गमावली गेली. त्यानंतर स्कोर बोर्डवरती 6 धावा या अंकित होत आहेत. हरकत नाही आहे. ज्या टीमच्या माध्यमातून कमीत कमी धावा जर का दिल्या गेल्या तर एक वेगळं चित्र या सामन्यामध्ये सिंगापूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु तसं घडेल का? यस, आणि या बॉलवरती एकही धाव खर्च केली जात नाहीये. यस, अगदी पाहायला गेलं तर जय श्रीराम चिंबीचा पाडा संघाकडनं, चिंपाडा क्रिकेट संघाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत, कारण की पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कांडीचा पाडा टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्या इथे आल्या आहेत. चिंपाडा क्रिकेट संघाकडनं इथे शुभेच्छा आल्या आहेत बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा टीमसाठी. ते देखील उत्सुकाने हा सामना बघतायत, एन्जॉय करत आहेत. जरूर समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात आतमध्ये सुरू होता, परंतु हवा त्याचा कनेक्शन झालं नाही आहे. डॉट बॉलची सांगता केली जाते. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. बघता बघता स्कोर बोर्ड होते फक्त आणि फक्त 8 धावा ज्या अंकित होत आहेत.
सिंगापूर क्रिकेट संघ आज कुठेतरी फुल युनिफॉर्म मध्ये दिसतोय की काय या दोन षटकामध्ये त्याचं प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ शेष शिल्लक या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तशी कामगिरी करावी लागेल. 3 षटकामध्ये जर का अधिकच्या धावा आल्या 10.00 ची सरासरी जरी गाठली गेली तरी चांगला स्कोर कार्ड इथे उभारला जाईल. कारण की पाहायला गेलं तर दोन्ही साईडनं हा ग्राउंड प्रसिद्ध आहे, त्या कारणाने त्या अनुषंगाने जर का धावा आल्या तर पुन्हाशी एकदा मॅचमध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल, परंतु तशा धावा येतील का जरूर कुठेतरी पाहायला गेलं तर वेळ थोडीशी खराब आहे बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा टीमची, परंतु ते वेळ संयम ठेवला गेला तर वेळ नक्कीच बदलेल. संयम ठेवला गेला तर वेळ बदलली जाईल आणि ह्या धावा त्या स्कोरबोर्डला नक्कीच अंकित होतील. याचं इथे व्हाईट बॉल जो घोषित केला पंचाच्या माध्यमातून व्हाईट +1 अशा 2 धावा ज्या या बॉलवरती कन्वर्ट होत आहेत. स्कोरबोर्डवरती 10 धावा जरूर अंकित होत आहेत. हरकत नाही या षटकामध्ये जर का पुरेपूर हवा त्याचा समाचार घेतला गेला तर पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळतील. पहिलाच बॉल होता, अतिरिक्त धाव जी इथे खर्च केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किशोरच्या माध्यमातून तिसरं षटक मार्गच असताना गोलंदाजी ट्रॅकवरती किशोर आलाय. अगदी पाहायला गेलं फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, हवा तसा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही आहे खांडीचा पाडा टीमच्या माध्यमातून. खांडीचा पाडा क्रिकेट संघ अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने खेळ क्रिकेटचा खेळ जो आपल्याला सातत्याने चांगलं पाहायला भेटतं, परंतु घडतंय काय बॅटची एज लागली. अगदी पाहायला गेलं तर इथे विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. शॉट लॉंग ऑनला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटत होतं, हवा त्याचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि बघता बघता या बॉलवरती देखील एक मोस्ट विकेट मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर 2 षटकामध्ये देखील धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर या षटकामध्ये असं वाटत होतं की हवं तसं कनेक्शन झालं असतं तर या बॉलवरती देखील एक षटकार पाहायला मिळाला असता, स्कोरबोर्डवरती धावा देखील पाहायला मिळाला असतं, परंतु तसं काही घडत नाही आहे. अगदी पाहायला गेलं तर या बॉलवरती देखील विकेट जी गमवावी लागते 10 वरती दुसरा धक्का लागत असताना फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा क्रिकेट टीमला दुसरी विकेट गमवावी लागते. यस इथे पाहायला तर लॉट्स काढले जात आहेत. जे जे संघ विजेता झाले त्यांना कॉम्बॉक्स मध्ये इथे उपस्थित राहा, कारण ते तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. जे इथे लॉट्स काढले जात आहेत समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये किशोरच्या माध्यमातून केला जात होता. अगदी पाहायला तर इथे लॉट्स काढले जात आहेत. ज्याच्या टीमच्या माध्यमातून पहिल्या राऊंडचा सामना विजेता झाले तर त्याच्या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित व्हा, या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. अगदी पाहायला तर चालू असलेला सामना विजेता संघ जो आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हरकत नाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. चालू असलेल्या सामन्यामध्ये दोन्ही टीमचे 12 मॅन तर इथे उपस्थित आहेत, परंतु जे जे संघ विजेता झाले त्या संघाचे कॅप्टन इथे उपस्थित व्हा. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. अगदी पाहायला तर या बॉलवरती एक सिंगल धाव जी कंप्लीट होती. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना हव्या तशा धावा त्या स्कोरबोर्डला पाहायला भेटत नाही. 11 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत. 2 विकेट जे मोस्ट विकेट गमावले गेलेत, परंतु या षटकामध्ये हवा तसा समाचार घेतला गेला असता तर नक्कीच एक वेगळं चित्र बदलत असताना या सामन्यामध्ये आपल्याला खांडीचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही हरकत नाही आहे. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, पायावरती ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या बॉलवरती एक धाव तर कन्वर्ट होती, परंतु लाईन चेक केली जाते. यस लाईन चेक केली जाते. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाते. अतिरिक्त धाव खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. असं वाटत होतं की खांडीचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून अधिकच्या धावा ज्या इथे उभारल्या जातील, परंतु अपोजिट टीम गोलंदाजी करत असताना सिंगापूर टीमला आपण पाहत आहे त्याच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स जो या मॅचसाठी दिला जातोय आणि कमीत कमी धावा स्कोरबोर्डला देखील दिल्या जात आहेत. तिसरे षटक मार्गच असताना मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाहीये. त्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात होत्या. त्यानंतर असं वाटत होतं की तिसऱ्या षटकामध्ये हवा तशा धावा जे ते घेतल्या जातील, परंतु तसं काही घडत नाहीये. या बॉलवरती देखील एक सिंगल धाव आली आहे.
अजूनही षटकातील चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यस इथे पहा जर लॉट्स काढले जात आहेत. जे जे संघ विजेता संघ झालेत त्याच्या माध्यमातून इथे लॉट्स काढले जातात. तदनंतर चालू असलेला सामना दोन्ही टीमचे 12th मॅन जे इथे उपस्थित आहेत. यस इथे पहा जर चेक केले जात आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन घेतला गेलाय. यस इथे पाहायला जरा चांगल्या प्रकारचा चेंडू जो पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. यस पाहायला जर आपण लॉट्स काढले गेल्यात कोतेरवाडी आणि बळवंत नगर या पुढील होणारा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. आणि 3 संघ जे पाहायला मिळत होते त्या 3 संघाला इथे बाय दिली गेली आहे. ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि इनिंग समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन जे इथे उपस्थित व्हा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. मिड इनिंगमध्ये टॉस होणं अत्यंत गरजेचं जे तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जॉईंट व्हा. दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस विन जो केला जाईल. दीपक आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 4 हाताळण्याकरिता आला होता. अगदी पहा तर त्याच्या माध्यमातून इथे कमीत कमी जरूर धावा दिल्या जात आहेत परंतु हरकत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये जर का हवा तशा घेतल्या गेल्या धावा तर चांगला स्कोर जरूर उभारला जाईल. परंतु पाहावं लागेल की किती स्कोर जो इथे पाहायला मिळेल. परंतु हवा तशा धावा ज्या स्कोर बोर्डला पाहायला भेटत नाही आहेत. फक्त आणि फक्त 15 धावा ज्या स्कोर बोर्डवरती अंकित होत आहेत. 3 विकेट गमावले गेलेत. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना कांडीचा पाडा टीमच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स या मॅचमध्ये दिसत नाही आहे. असं वाटत होतं की खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत उपस्थित झाले. त्याच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स जो इथे पाहायला मिळेल. परंतु अपोजिट टीम गोलंदाजी करत असताना सिंगापूर टीमला आपण पाहताय त्याच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स या मॅचमध्ये पाहायला भेटतो. आणि कमीत कमी धावा ज्या इथे खर्च केल्या जातात. फुलर लेनचा चेंडू होता परंतु घडतंय काय. समोर ठेवण्याचा प्रयत्न आणि क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. आणि इथे घडतंय काय तर क्लीन बोल्ट. पुन्हा एकदा विकेट. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी पहा गजर पायांच्या मधोमध चेंडू ठेवला गेला होता. आणि बघता बघता स्टंपवरती जाऊन आदळल्यानं इथे क्लीन बोल्ट विकेट जी मिळवली गेली. गोलंदाजी करत असताना दीपकला मिळाली इथे विकेट. सिंगापूर क्रिकेट संघ मी तर मगाशी उल्लेख केला होता कुठेतरी आज आणि फॉर्म मध्ये दिसतोय की काय. 2 षटकामध्ये हवा तसा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत होता मॅच साठी. त्यानंतर या षटकामध्ये देखील तशीच कामगिरी केली जाते. सलगचे 2 विकेट 2 बॉलवरती आलेत. पुरेपूर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टपलाय गोलंदाज दीपक. परंतु हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का या स्पर्धेमध्ये पाहायला जर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुरेपूर येऊन टेपला गेलाय गोलंदाज ट्रॅकवरती दीपक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न जेलची संधी उपलब्ध झाली परंतु घडतंय काय. शतक उपस्थित आहेत. 1 टप्प्यावरती जजमेंट चांगलं राहिलं आहे. फाईन लेगला फटका सजवला होता परंतु हवं तसं कनेक्शन झालं नाही आहे. आणि बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या बढतीने स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त 16 धावा. 4 विकेट गमावले गेलेत. बॅटिंग करत असताना कांडीचा पाडा क्रिकेट टीमच्या माध्यमातून. त्यानंतर हव्या तशा धावा देखील पाहायला भेटत नाही. यस इथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. आणि बघता बघता या बॉलवरती देखील हवांतर धाव जी खर्च केली जाते. सलगचे 2 विकेट आले होते असं वाटत होतं की त्यानंतर धाव येणार नाहीये परंतु
जरूर आदल्या बॉलवरती एक सिंगल आली होती, त्यानंतर या बॉलवरती आली आहे, परंतु हरकत नाही आहे. आदला बॉल वाईट फेकला गेला होता, त्यानंतर या बॉलवरती कमबॅक आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती चौथं षटक मार्गच असताना दीपक आला होता, त्याच्या माध्यमातून देखील कमीत कमी धाबा खर्च केले जात आहेत. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा केला गेलाय. विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत होता, परंतु DRS ची मागणी जी घेतली गेली आहे लेग अंपायरच्या माध्यमातून, हरेश निवडच्या माध्यमातून इथे तिसऱ्या अंपायरची मागणी जी घेतली गेली आहे. यस, थर्ड अंपायर डिसिजन OUT आउट, फलंदाज बाद. अगदी पहा जर या बॉलवरती देखील फलंदाज बाद असतील. थर्ड अंपायर डिसिजन घेतला गेला होता. थर्ड अंपायर डिसिजन पाहायला गेलं तर इथे विकेट जी गमवावी लागते पुन्हाशी एकदा बॅटिंग करत असताना. खांडीचा पाडा ब टीमला अजून एक विकेट गमवावी लागते. हव्या तशा धावा पाहायला भेटत नाहीये. लो स्कोरिंग मॅच पाहायला भेटते की काय, हाच प्रश्नचिन्ह पडलाय सध्या तरी बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा ब क्रिकेट टीमला. अगदी पहा तर अजूनही चेंडू शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये दीपक गोलंदाजी करतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर जरूर बीट झाले, परंतु हरकत नाही आहे. पुन्हा एकदा हवी तशी बिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या माध्यमातून केली गेली आहे आणि या बॉलवरती देखील एकही धाव खर्च केली जात नाही. या गोलंदाजी ट्रॅकवरती दीपकचा देखील चांगला कमबॅक जी इथे पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त स्कोरबोर्डला 17 धावा, 5 विकेट गमावले गेले, त्यानंतर 17 धाबा ऑन दी स्कोरबोर्ड होती पाहायला मिळत आहे. स्पीडअप ठेवा मित्रांनो, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील अधिकचा उशीर झाला होता. आमचे देखील घुबडासारखे डोळे झालेत, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. अगदी पाहायला गेलं तर आजची 4थी रजनी आहे. जरूर अगदी पाहायला गेलं तर 17 धाबा ज्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे, 5 विकेट गमावले गेलेत. शेवटचा षटक मार्गत असताना गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज महेश आलाय. महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये, लाईन चेक केली जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह पडला. यस, लाईन चेक केली जाते. मैदानाच्या आतमध्ये घडते काय, आउट साइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आलाय. पहिलाच बॉल, हवांतर धाव आली आहे. मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये हवा तसा जर का धावा कुठल्या गेल्या तर नक्कीच पुन्हाशी एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला भेटेल का हे देखील प्रश्नचिन्ह पडला. परंतु घडते काय मैदानाच्या आतमध्ये, हदला बॉल व्हाईट, त्यानंतर या बॉल वरती पुन्हाशी एकदा क्लीन बॉल्ड विकेट. या बॉल वरती देखील विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह पडलाय. कांडीचा पाडा क्रिकेट टीम करते तरी काय, कारण की फर्स्ट टीम बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट पण हवा तशा धावा त्या इथे पाहायला भेटत नाही. खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत जरूर उपस्थित झाले, परंतु हा त्याचा परफॉर्मन्स दिला जात नाही. कमीत कमी धावा ज्या अंकित होत आहेत, फक्त आणि फक्त 18 धावा स्कोरबोर्डवरती, 6 विकेट देखील गमावले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तेच आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला भेटतील, परंतु राहुलवरती पुरेपूर जबाबदाऱ्या असतील,
दोन तरी फटके मोठे लगावे लागतील. या षटकामध्ये पुन्हा एकदा घडते काय, विकेट किपर बीट जरूर झालेत परंतु पाहावं लागेल या बॉलवरती एक सिंगल धाव देखील कंप्लीट होते. लाईन चेक केली जाईल का? यस, आउट साइड द लेग स्टंप. अगदी पाहायला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अगदी पाहायला तर अतिरिक्त धाबा ज्या पाहायला भेटत आहेत त्या अनुषंगाने 20 धाबा ज्या स्कोर बोर्डवरती पाहायला भेटत आहेत. अतिरिक्त धावा येतात परंतु हवा त्याचा बॅटचा कनेक्शन होत नाही आहे. या बॉलवरती विकेटची संधी उपलब्ध झाली का? परंतु तसं काही घडणार नाही आहे. बघता बघता या बॉलवरती फाईन लेगला कॅरी करत असताना बॉल बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. बॉलवरती जरूर षटकार आलाय. मी तर मगाचीच उल्लेख केले होते या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहतील आणि जरुरी ती षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज महेश येतोय. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. क्लाउड अपील देखील केली गेली. यस, आणि अपील उचलून देखील धरली गेली पंचाच्या माध्यमातून. विष्णू सरांचा इशारा येतो की फलंदाज बाद. पुन्हा एकदा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? तर षटकार आला होता. नंतर या बॉलवरती विकेट आली आहे. असं वाटत होतं की बॅटरच्या माध्यमातून जरूर धावसंख्या येतील परंतु तसं न घडता षटकार मारल्यानंतर या बॉलवरती विकेट आली आहे. सव्वीस धावा स्कोर बोर्डवरती पाहायला भेटत आहेत. 7 विकेट गमावले गेलेत. दिग्गज सध्या तरी परिस्थिती होत असताना या मॅचमध्ये खांडीचा पाडा क्रिकेट टीमच्या माध्यमातून पाहायला भेटते परंतु हरकत नाही. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक असतील परंतु जरी 2 षटकार आल्या तरी चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल यात मात्र तिळ काही शंका नाही आहे. परंतु त्या धावा येणं अत्यंत गरजेचं राहतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल झालाय स्ट्रायकर एंडवरती. हो, अगदी पाहायला तर ऑप्शनच्या जरूर बाहेरून चेंडू पाहायला भेटत होता परंतु घडतंय काय? त्या बॉलवरती एक धाव सिंगल कंप्लीट होती. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता परंतु तसं काही घडणार नाही आहे. बघता बघता सिंगल धाव कंप्लीट होती. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? एखादा मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील. यस, अगदी पाहायला तर शॉर्ट लॉंग ऑफला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानात मध्ये घडते काय? हाणा करता करता इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. खराब थ्रोपैकी पाहायला भेटते. एक्स्ट्राची पैकी इथे केली गेली आणि त्या बॉलवरती हव्या तशा धाबा देखील घेतल्या जातात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निघालेत आणि अजून धाबा घेतल्या जातात. म्हणजे आतमध्ये घडतंय काय? तर जरूर इथे चुका पाहायला भेटत आहेत. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि बघता बघता या बॉलवरती देखील धाबा घेतल्या जात आहेत. 4 धाबा इथे सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 4 धाबा घेतल्या गेल्यात. याच प्रकारे धावसंख्या जर का P1च्या पहिल्या षटकापासून आल्या असत्या तर स्कोरबोर्डला कुठेतरी 45 ते 50 धाबा जरूर पाहायला भेटल्या असत्या परंतु हरकत नाही आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक जो इथे पाहायला भेटेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? बॅकफुटला गेले. मोठा फटका जरूर सजवायचा होता. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धाव कंप्लीट होते. तिसरी धावीसाठी निघालेत आणि घडतंय काय? तर विकेटची संधी उपलब्ध झाली आहे आणि बघता बघता विकेट देखील गमवावी लागते. असं अगदी पाहायला गेलं 2+1 विकेट या बॉलवरती पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना 33 धाबा ज्या बनवल्या गेल्या आहेत. 34 धाब्यांची गरज. 30 बॉल आणि 34 धाव संख्येची गरज इथून पुढे असणार आहे. तर चला स्पीडअप ठेवा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. अधिकचा उशीर नकोय. लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या कांडीचा पाडा क्रिकेट संघ. अगदी पाहायला तर लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला भेटते परंतु कालचा दिवस अक्षरशः आपण पाहिला होता. 36 धावा डिपेंड करून दाखवल्या होत्या गाणे क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि बघता बघता कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत संघर्ष करत राहिले आणि बघता बघता कालच्या दिवसामध्ये विजेता प्राप्त झाला आणि क्वालिफाईडचा सामना देखील विजेता त्यांच्या माध्यमातून केला गेला आहे आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड सामना जो झाला गेला आहे अगदी पाहायला तर गाणे क्रिकेट टीमच्या माध्यमातून परंतु
जशी दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील माझे साथी समालोचक सोनूजी आगिवले सर. हॅलो हॅलो माईक चेक. 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 थँक्यू थँक्यू सो मच विशालजी बांगारे सर यांचा पण आवाज ऐकला. थँक्यू सो मच. आज मात्र या स्पर्धेची चौथी रात्र आणि चौथ्या रचनेमध्ये आपण आहोत. खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट यांच्या माध्यमातून 198 देशामध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम सध्या तरी आमच्या टेक्निकल रूममधून विकी पारदी खरं तर भरपूर चांगल्या पद्धतीने ते वर्क करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी पिंपळवली वाडी व साहिल 11 शिळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर एक्स्ट्रा गटातील शेवटची मॅच या ठिकाणी आपण अनुभवतोय. एका साईडने खांडीचा पाडा बस संघ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल त्यांना फाईट करते सध्या तरी सिंगापूर हा संघ प्रथमतः बॅटिंग केली. टीम शहापूर विभागातून जी बिलॉंग झाली होती बदलापूर नगरीमध्ये. आज आपण पाहतोय सध्या तरी खांडीचा पाडा ब टीमनं 30 बॉलमध्ये 33 धावा धावफलकावरती बनवल्यात आणि 34 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करावं लागणार आहे सिंगापूर टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रमेश आणि त्याच्या साथीनं तेजस तुम्हाला पाहायला मिळतील. फकल्या पापरच्या षटकामध्ये आपण पाहतोय खांडीचा पाडा ब संघांकडून बिलॉंग करतील. विलास बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 30 बॉलमध्ये 34 धावांचं संरक्षण करायचं आहे. मग त्याच अनुषंगाने सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामधून सुरुवात चांगली करावी लागणार आहे आणि कदाचित पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या ना तर या मॅचमध्ये भरपूर मजा येईल. जरी लो स्कोरिंगची मॅच आहे तरी देखील या मॅचमध्ये भरपूर मजा येईल. कारण एका साईडनं शहापूरचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडनं सिंगापूरचं क्रिकेट आहे. कोण कोणावरती भारी आज की शाम आजची रात्र कोणाच्या बाजूने पाहायला मिळेल. रमेश ऑन स्ट्राईक आहेत आणि नॉस्ट्रा गेंटवरती तेजस आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती विलास. दोन्ही टीमला देऊया आपण लाख लाख शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फेस करेल फलंदाज रमेश. बोलतो विकेट. पहिलाच बॉल इथे आपण पाहिला पाठची आतमधली कडा आणि तिकडे क्षेत्ररक्षक दैनाद आहेत. तिथे मिळेल फक्त सिंगल धाव. चला सेकंड राऊंडची पहिली मॅच कोथरीवाडी बनाम बळवंत नगर. दोन टीमच्या कॅप्टननी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. नाणेफेकीसाठी तो सामना तुम्हाला 4 षटकांचा खेळवला जाईल हे देखील लक्षात असू द्या. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा पाठची आतमधली कडा. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि कदाचित तिथे कुठल्या प्रकारची धाव मिळत देखील नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी विलासा तळतोय. अगदी 2 चेंडू पाकले तर 2 चेंडूवरती कुठल्या प्रकारची विकेट नाहीये परंतु कंबॅकिंगची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तो तळतोय. 2 बॉलमध्ये सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी लेंथ आणि लाईन ओळखली आहे आणि त्याला पाठवलंय सरेल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सॉफ्ट सिग्नल. इट्स अ मॅक्झिमम षटकार.
ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, अगदी आपण पाहिलं पिकअपचा बॉल होता आणि जितका वेगाने बॉल चेंडू फेकला ना आणि तितका त्याच्या 2 पटीच्या वेगानं बॅट्समन तेजेच्या पाठमधून षटकार आलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहतोय तेजसनं जणू काही सुरुवात भरपूर चांगली करून दिली आहे. वेल बिगिनिंग इज हाफ टर्न म्हणतात ना, सुरुवात अशी करा की अर्ध काम झाल्यासारखं वाटेल आणि सध्या तरी फलंदाज तेजेच्या बॅटमधून षटकार आलाय. ज्यावेळेस बॅटपासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज विलासचा, परंतु तिकडे डॉट बॉलची सांगता केली आहे विलासच्या गोलंदाजानं. मैदानाच्या आतमध्ये कभी तेरी तो कभी मेरी, सध्या मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण पाहायला मिळतं. 4 बॉलची फेकी झाली आहे, 7 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कट केलाय, पॉइंटमध्ये शतरक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि कदाचित मी म्हणेन इथे सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्येमध्ये पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती. अजीकडे 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला जर 8 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर इथे मॅच मी म्हणेन सिंगापूरच्या बाजूने पाहायला मिळेल, परंतु येणाऱ्या काही षटकामध्ये धावा कमी खर्च केला तर इथून खांडीचा बडा ब संघ विजयाचा झेंडा मैदानाच्या आतमध्ये मिरवेल. शॉर्ट ऑफ लेन इथे विकेट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज रमेश ऑन अ स्ट्राईक होते, परंतु बाटाने बॉलचा तिकडे संपर्क होत नाहीये. पाहता पाहता पहिलं षटक झालंय संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये 34 धावांचा पाठलाग करत असताना बेनबाद 8 धावा धावफलकावरती. चला, ज्या टीमने ज्या काही या मॅचच्या फॉर्मॅलिटीज आहेत, अर्थातच आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर जी काही धावाल्यात समीकरण राहिले 24 बॉल आणि त्यात विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. 24 बॉल 26ची गरज. हे षटक फार महत्त्वाचं आहे. पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय हवी तशी बॅटिंग सिंगापूरच्या बाजूने पाहायला मिळत नाहीये. जणू काही एक षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक राहिलं. त्यानंतरचे 3 चेंडू गोलंदाज वेलाच्या नावावरती राहिले, परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी रोहितला आणलं गेलंय. 24 बॉलमध्ये 26 धावा थांबवायच्यात. याच अनुषंगाने सध्या तरी रोहितला गोलंदाजी करावी लागेल आणि कदाचित मैदानाच्या आतमध्ये खांडीचं पाडा टीमला आता गेम प्लॅनिंगनं बॉलिंग या ठिकाणी करावे लागणार आहे. रोहित आलेत. हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. सेकंड राऊंडची पहिली मॅच एका साईडनं कोथेरेवाडी तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल बळवंत नगर. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे आणि टॉक्स बॉक्समधून एक गुड न्यूज आली की कोथेरेवाडी टीमने इथे टॉस जिंकलाय आणि तिथून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय बळवंत नगर या टीमला. परंतु मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूया. जिकडे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय अगदी शॉर्ट ऑफ मिड ऑफला चेंडू कन्वर्ट केलाय. तिकडे मिळेल फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 9व्या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती. गोलंदाज रोहित आले. तिथून रोहितला कमबॅक करावा लागेल. जणू काही विलासनं गोलंदाजी केली आहे ना, तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये हाताळल्या लागणाऱ्या, कारण धावसंख्या फारशी कमी आहे आणि इथून कमबॅकिंगची गोलंदाजी प्रत्येक चेंडू लेंथ आणि लाईननं टाकावा लागणार आहे. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर प्रचंड वेग. इथे आपण पाहतोय गोलंदाज रोहित कमबॅक करतोय. वॉट ऑफ परफॉर्मन्स. या मॅचमध्ये खांडीच्या पाडा टीमने जर विजय प्रस्थापित केला तर आजच्या रात्रीमध्ये खांडीच्या पाडा बस संघाचा मी म्हणेन बोलबाला राहील. परंतु हे देखील विसरून चालणार नाही आहे. कशेळ विभागातील नाथखोळा जांभूळवाडी या संघ या स्पर्धेमध्ये तो खेळतोय आणि आजच्या रात्रीमध्ये तो देखील दमखम संघ आहे आणि तो देखील संघ आम्ही जवळून ओळखतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी खोल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. 2 धावा कंप्लीट आहे. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतील का, परंतु दोन्ही फलंदाजांनी सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय. अगदी या 2 धाब्याच्या मध्ये धावसंख्येमध्ये बदल होईल. डबल डिजिटलमध्ये धावसंख्या 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून या मॅचमध्ये दोन्ही बॅटर सध्या तरी सेट झालेत.
रमेशनं 4 चेंडू खेळले, त्याच्या बॅटमधून 3 धाबा आल्यात. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय सहज रीतीने टीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज रमेश. या बॅट्समनचा खेळ फलंदाज OUT बा. चला खांडीचा पाडा संघ आपण जास्त उशीर करू नका आणि कदाचित 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीपक ऑन अ स्ट्राईक, लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय ऑन अ स्ट्राईक आहेत. खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच खातगी मानले जात आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून तो, परंतु तर सध्या तरी लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती दीपक आहेत, समोर गोलंदाज रोहित आलेत. यावेळेस आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बाची लिडिंग एज एस्टनच्या पाठीमागे लाऊड अपेल आणि इथे पंचांचा फिंगर ऑफ अर्थातच उंगली उठी तो दुर्घटना घडली. या ओव्हरमध्ये लागणारा दुसरा धक्का, 34 धाबांचा पाठलाग करत असताना फलंदाज होईल बाद. दीपक शून्याचा चष्मा घालून परतलाय, फलंदाज बाद. दोन फलंदाज लागोपाठचे बाद झालेत आणि थोडंसं कमबॅकिंगची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये विलासनं हाताळली होती अप्रतिम गोलंदाजी, जणू काही 6 चेंडू आणि 8 धाबा त्यांनी खर्च केले होते आणि त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी सध्या तरी करतोय रोहित, ज्याने 5 बॉलची फेकी केली आहे. 2 महत्त्वाचे विकेट देखील त्याने इथून काढले गेलेत, पण तो शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का, परंतु यावेळेस डोक्याची घंटा होऊ शकली असती फलंदाज तेजस या बॅट्समनला, परंतु तिकडे वेगाने धाव कंप्लीट केली. या दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्येवर पाहायला मिळेल 13 धाबा फलकावरती. 12 चेंडूंचा खेळ 12 चेंडूंतून खेळ झालाय समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये 13 बनवल्यात. आता समीकरण राहिलंय 18 बॉल आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉलमध्ये 21 धाबा या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाच्या राहतील. प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे, प्रत्येक मॅच ही डू अँड डायरेक्ट आहे. प्रत्येक खेळाडूला इथून 100% अफाट धावा लागेल. आज मात्र स्वतःसाठी नाही, बाबासाठी नाही, तर इथून गावासाठी खेळावं लागेल. टीम खांडीचा पाडा बस संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 18 बॉल 21 धाबा या मैदानावरती रोखल्या जातील का, मी चर्चा देखील निश्चितच केली. शहापूर विभागातून आज संघ बिलॉंग झालाय या बदलापूरच्या नगरीमध्ये आणि सध्या तरी आपण पाहतोय 18 बॉल 21 धाबा हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये समोर पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. तिसरं षटक ओव्हर नंबर 3 मध्ये राजेश आलेत. 18 बॉलमध्ये 21 या मॅचमध्ये डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील, हा देखील एक मोठा प्रश्न, कारण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धाबा चेस देखील होतात, धाबा डिफेंड देखील होतात, परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे. तेजस ओव्हर नंबर 3 मध्ये. चला खांडीचा पाडा बस संघ आपण जास्त उशीर करू नका, आणि जर तुम्हाला पानल्लीच्या समोर जावं लागेल. आणि कदाचित आम्ही मलंगड विभागामध्ये देखील खांडीचा पाडा बस संघ पागला होता आणि त्याचा खेळ जवळून आम्ही पागला. ही देखील टीम नेहमीच जिंकत असते, परंतु आज सध्या तरी मी म्हणेन
सिंगापूर टीमच्या विरोधात थोडंसं अडचणीत सापडला आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरना फटका एक्झिक्युट केला, एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट आहेत. तर इथून गुड रनिंग बिटवीन द विकेट, जिथे सिंगल होती तिथे डबलमध्ये कन्वर्ट केला आणि डबलमधून लगेचच तिसरी धाव देखील कंप्लीट केली. 16 धावा फलकावरती करून द बोर्ड पाहायला मिळतात. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल इथून आता कंपरकसाची गोलंदाजी करावं लागेल. गोलंदाज तेजसला राजेश, सॉरी क्षमा असावी, माफ करा. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश तुम्हाला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. 17 बॉल आणि 18ची गरज आहे. लेफ्ट हँडर फलंदाज युनिट नंबर 4 वरती आलाय दीप महेश, तुम्हाला पाहायला मिळतील. या बॉलेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय, संपूर्ण गाफ खाली होती, डीप फाईनला चेंडू फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर महेशच्या बॅटमधून आलाय. हा देखना स्ट्रोक चौकार. सुरुवातीला आपण पाहिलं चेंडूची लेंथ आणि लाईन पाहिली, त्यानंतर अगदी चेंडूला पाहिलं, ओळखलं आणि डीप फाईनला चेंडू फेकून दिला. चौकारासाठी चौकार आलाय. 20 धावा फलकावरती 16 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी फाईनला खेळण्याचा प्रयत्न करतो, लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचांनी आमच्याकडे इशारा केला की वाईड बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली, याच्या मदतीनं 21 लॉस ऑफ 2 विकेट. इथून एक एक धाव सुद्धा तरी संघर्ष करते या सिंगापुरा संघ पाहायला मिळतोय. आणि आज मात्र इथून राजेशला कमबॅक करावा लागेल. हे 3 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. 16 बॉल आणि 13ची गरज. या बॉल खोल टप्पाचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, अगदी लॉंग ऑफला, फार मोठी गॅप, एक चेंडू घेऊ, एक टप्पा घेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. फलंदाज महेशच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, चौकार. पंचवीस धाबा फलकावरती युनिट नंबर 4 वरती फलंदाज महेश आलाय आणि महेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हेच म्हणतोय खंडीचा बडा ब टीमला, आ जरा देखे जरा किसमें गिनता है दम. परंतु याही वेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड, दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, इटका जवाब पत्थर से. फलंदाज विल बाद, महेश फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, चिंतामण आलेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25 धावा फलकावरती. 14 बॉल शेष आहेत आणि त्यामध्ये फक्त अवघ्या 9 धावा बनवायच्यात. एखादा मोठा फटका आला तर मॅच हवा निघू शकते, परंतु येणारे हे 2 चेंडू डॉट फेकले तर मॅच मध्ये इथे ट्विस्ट निर्माण होऊ शकते. 14 बॉल 9ची गरज. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश. फुलटॉस बॉल इथं आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करतो. शॉट मिड ऑफचा खेळाडू वेगाने सरसावला आणि तिकडे एक धाव थांबू शकले नाही. एकाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल 26 लॉस ऑफ 3 विकेट. 26 धावा फलकावरती आहेत. खरं तर महेश भरपूर चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार आले आणि त्यानंतर मॅचला पूर्णपणे त्याने खुला गेलाय. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅकिंगची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याने टॅप केलाय, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि 5 धाबा या ठिकाणी डायरेक्ट हिट. आणि कदाचित बॅकअप नसतं तर इथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अगदी या 3 धाबा भरपूर महत्वाच्या आहेत आणि या 3 धाबा
इथे सहजरीतीने कंप्लीट केले गेल्यात. इथून आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक तिसरं देखील संपन्न झालंय. 29 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि अवघ्या 5 धावसंख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वांगणी विभागातून आज मात्र बदलापूरच्या नगरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय कोथरेवाडी या संघ. कदाचित आकाश सरांचा संघ येतो. संपूर्ण स्क्वॉड आज मात्र कोथरेवाडी टीम पाहायला मिळते. ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी बाटची लिडिंग एज. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राहुल. इथे आपण पाहतोय सध्या तरी 11 मध्ये 4 रोखायचे आहेत आणि 12 मध्ये 5 बनवायचे होत्या. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 11 मध्ये 4 रोखल्या जातील का हा देखील एक मोठा प्रश्न. परंतु मॅच इथे संपूर्ण स्पष्टपणे चित्र समोर दिसतंय की सिंगापूरच्या बाजूने हा सामना पाहायला मिळतोय. जणू काही प्रत्येक चेंडूवरती सिंगल आली ना तरी देखील इथे सिंगापूर हा संघ विजयाचे झेंडे मैदानाच्या आतमध्ये मिरवू शकतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी वेगळं काही करण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. गोलंदाज अजय अगदी बाटपासून थोडासा चेंडू लांब ठेवला अवे फ्रॉम द बॉडी आणि तिकडे डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज अजय. ओव्हर नंबर 4 मध्ये समीकरण 7 आणि सोपं सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. परंतु हे समीकरण कठीण होऊन बसेल का. फुलटॉस बॉल होता आणि पंचांकडे लाऊड अपेल आणि बरोबर इथे आपण पाहिलं का तर बदला स्टंप वरती जाऊन आदळला. कदाचित फलंदाज बाद. चार धावसंख्येची गरज. धावसंख्येचा फलकावरती 30 पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद झालेत. जणू काही आता इथून सिंगापूर थोडासा बागपुढला ढकललाय. परंतु इथून सामना पूर्णपणे स्पष्ट दिसतंय की इथून 34 बनवायचा होता. तो या मॅचमध्ये आपण पाहतोय सुद्धा तरी 9 बॉलमध्ये 4 बनवायच्यात. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंबर 6 वरती बुधाजी आलेत. सिंगापूर टीमचा हा देखील एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येतील का हा देखील एक मोठा प्रश्न. सध्या तरी एकाच मोठा फटका मॅचमध्ये लवकर फिनिश करेल. यावेळेस पाहतो पुन्हा एकदा आडवा बॅटने फूट केला. मिडविकेट रिजनमधून वेगाने शतक पोहोचले. फक्त मिळेल सिंगल धाव. तेजसनं सरळ इथे नाकार दिलाय. मानस सुद्धा दुसरी धाव घेण्याचा परंतु धाडच झालं नाही आहे आणि त्या ठिकाणी फक्त मिळेल सिंगल. 31 प्लस ऑफ 4 विकेट. 31 धावा धावफलकावरती. 8 बॉल आणि 3 ची गरज. यावेळेस सलक्या हाताने चेंडूला टाफ केलंय. अगदी माइंड टॅलेंटने सध्या तरी तेजस क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी धावसंख्या इक्वल पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती. परंतु या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस तुम्हाला करावाच लागेल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत नाहीये ना तोपर्यंत सिंगापूर हा संघ आम्ही विजय घोषित करणार नाही आहे. 7 बॉल आणि 1 ची गरज. 30 मध्ये 34 बनवायचा होता. ज्यावेळेस फुलटॉस बॉल होता अगदी ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. बाट आणि बॉलचा तिकडे संपर्क नाही आहे. पाहता पाहता 4थं षटक देखील झाले कंप्लीट आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्यात 1 धाव. मनोज आले त्यावेळेस आपण पाहतोय शफल होऊन खेळलेत. बाची टोईंग एज आणि तिकडे क्षेत्ररक्षक झैल झाली ड्राफ्ट आणि मिळाले तिकडे 1च धाव आणि इथे विजय झालाय संघ सिंगापूर. वेल्डन टीम सिंगापूर. हार्ड लक टीम कांडीचा बाडा बस संघ खूप लांबूनचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचले होते परंतु आज
हवा तसा खेळ झाला नाही आहे. कांडीचा बडा बस संघ हार्ड लक बट गुड लक टीम सिंगापूर हा संघ.